पुढच्या बातमीकडे वळूयात। अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात प्रकरणासंदर्भातली बातमी। अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत एआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। टेक ऑफ नंतर विमानामधील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले। काही सेकंदातच इंजिन बंद पडल्यानं विमान कोसळलं। विमानाच्या दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा ठप्प झाल्यानं अपघात झाल्याचं एआयबीच्या प्राथमिक अहवालामध्ये म्हटलेलं आहे। एआयबी म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो ऑफ इंडिया। अहमदाबाद विमान अपघाताची काय कारणं? एआयबीचा 15 पानांचा प्राथमिक अहवाल समोर। टेक ऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले। विमानातील दोन्ही इंजिनमधील इंधन पुरवठा सुद्धा अचानक बंद झाला। इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला पण तो अपयशी ठरला। इंधन पुरवठा बंद झाल्यानं विमानानं गती गमावली आणि अपघात झाला। विमानानं गती गमावल्यानंतर कोसळण्यापूर्वी 3 वेळा पायलटनं मेडेचा कॉल दिला होता। मेडे कॉलला एटीसी कडून प्रतिसाद मिळाला पण पायलट कडून कोणताही प्रतिसाद मिळण्याआधीच विमान कोसळलं। इंधन पुरवठा बंद झाल्यानंतर कॉकपिट मधील पायलटचा संवादही अहवालामध्ये नमूद आहे। विमान अपघातावेळी 2 पायलट मधला संवाद। पहिला पायलट: तुम्ही इंजिन का बंद केलं? दुसरा पायलट: मी काहीही केलं नाही। पहिला पायलट: मेडे मेडे मेडे।